हॅलो नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आज होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त सर्व जी देवांची भांडी होती तर ती देखील मला क्लीन करायची होती. तर तुम्ही बघू शकता ज्या सर्व देवांच्या मूर्त्या आहेत तर ह्या सर्व देखील मी क्लीन केलेल्या आहेत. त्याचबरोबर आता संध्याकाळीची महादेवांची सेवा आहे तर ती देखील आपल्याला या दिवशी करायची असते. प्रदोष काळामध्ये केलेली ती सेवा आहे तर ती खूप प्रभावी मानली जाते. त्यामुळे शक्यतो तर आपण या दिवशी प्रदोष काळामध्ये सेवा केली पाहिजे. म्हणजेच जो सूर्यास्ताच्या अगोदरचा अर्धा तास आणि त्यानंतरचा अर्धा तास तर अशा प्रकारे जो प्रदोष काळ असतो तर त्या प्रदोष काळामध्येच आपण या दिवशी सेवा करायची असते, जेणेकरून आपल्याला त्या सेवेचं अजून खूप छान प्रकारे फळ प्राप्त होतं. तर तुम्ही बघू शकता जी सर्व देवांची मूर्ती होती तर ती देखील मी क्लीन करून घेतलेली आहेत. त्याचबरोबर जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर ही देखील मूर्ती खरंच खूप छान आहे. आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही कोरीव काम बघत असाल, त्यामुळे त्याला घासण्यासाठी थोडासा वेळ जास्त जातो, कारण त्याचे म्हणजेच कोपरे वगैरे असतात तर ते क्लीन करण्यासाठी थोडासा वेळ जरा जास्त लागतो. त्याचबरोबर जी काही दुसरी पूजेची भांडी होती तर ती देखील मी आता इथे क्लीन करून घेतली होती. जो मंगल कलश होता तर तो देखील मला चेंज करायचा होता, म्हणजेच तो तांब्या देखील मला क्लीन करायचा होता. त्यामुळे जो तांब्या आहे तर तो देखील मी क्लीन करून घेतला. त्याचबरोबर जे काही आता पूजेला साहित्य लागणार होतं तर ते सर्व साहित्य जे होतं तर ते देखील मी क्लीन करून घेतलं. याचबरोबर ज्या काही देवांच्या मूर्त्या होत्या तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही आपण देवांच्या मूर्त्या क्लीन करतो तर तेव्हा शक्यतो तुम्ही म्हणजेच ब्रशने घासू नका, किंवा जर म्हणजे तुम्हाला जर ब्रशने घासायचे असतील तर जो नवीन ब्रश असतो तर तोच तुम्ही यूज करा. कारण जे यंत्र आपण पूजेमध्ये यूज करतो म्हणजेच श्रीयंत्र, त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र म्हणजेच रुद्रयंत्र, तर हे देखील आपण जे यंत्र असतात तर आपण हे आपल्या म्हणजे देवपूजेमध्ये यूज करतो तर ते आपल्याला म्हणजे हाताने घासता येत नाही. त्यामुळे ते घासण्यासाठी आपल्याला ब्रशचाच यूज करावा लागतो. त्यामुळे जे नवीन ब्रश असतात तर तेच तुम्ही यूज करा. म्हणजेच जे आपण यूज केलेले ब्रश असतात ते आपण देवपूजेसाठी वापरायचे नाही आहेत. म्हणजेच देवपूजेची भांडी किंवा देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी त्यासाठी तुम्ही नवीन म्हणजेच ब्रश घेऊ शकता. याचबरोबर जे तुम्ही रुद्रयंत्र बघत असाल म्हणजेच मी माझ्या देवघरामध्ये ठेवलेलं आहे तर त्याला आता 1 वर्ष होत आहे, कारण मागच्या वर्षीची जी महाशिवरात्र होती तर तेव्हा मी हे रुद्रयंत्र घेतलं होतं. आणि आता 1 वर्ष म्हणजे त्या शिवरात्रीला, याच महाशिवरात्रीला आता 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. तर रुद्रयंत्राचा देखील अभिषेक आपण या दिवशी करायचा असतो. तो देखील खूप जास्त प्रभावी मानला जातो. जे रुद्रयंत्राचा अभिषेक करतानाचं जे पाणी असतं तर ते आपण आपल्या घरातल्या म्हणजे जे काही व्यक्ती असतात तर त्यांना देखील आपण देऊ शकतो. आणि जे काही आता पूजेचं सर्व साहित्य होतं तर हे आपण धुतल्यानंतर म्हणजेच जेव्हा आपण ते क्लीन करतो तर त्यानंतर लगेचच ते आपण पुसून ठेवायचं नाही, तर त्याच्यावरती पाण्याचे डाग म्हणजेच पांढरे डाग उमटतात. त्यामुळे शक्यतो तर तुम्ही म्हणजे जेव्हा भांडी क्लीन करतात तर तेव्हा लगेचच पुसून ठेवत जा. तुम्ही कोणतीही माझी पूजा बघत असाल तर जेव्हाही मला कोणतीही पूजा करायची असते तर तेव्हा मी जी पूजेची भांडी असतात तर ती सर्व क्लीन करून घेतो. कारण पूजा करताना मला देखील खूप छान वाटतं जेव्हा आपली भांडी क्लीन असतात म्हणजे चमचमतात, तेव्हा आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि एक प्रसन्नता आपल्याला म्हणजेच निर्माण होते आपल्या रूममध्ये देखील. त्यामुळे शक्यतो तर तुम्ही म्हणजे जेव्हाही पूजा करणार असाल तर त्याच्या अगोदर आपली जी भांडी आहेत पूजेची तर ती सर्व क्लीन करून घ्या. जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटामध्ये सर्व जी भांडी असतात तर ती क्लीन होऊन जातात. यानंतर आजची जी सेवा होती तर तुम्ही बघू शकता तर वस्त्र मी म्हणजेच काल परवा दिवशी देखील चेंज केलं होतं, पण ते जे वस्त्र आहे तर ते थोडंसं कलर थोडासा फिका होता. त्यामुळे आज तुम्ही बघत असाल तर आता पुन्हा मी ते वस्त्र चेंज केलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा जे खालची जी फरशी तुम्ही बघत आहात तर ही थोडीशी मोठ्या साईजची फरशी आहे तर ही देखील म्हणजेच मी क्लीन करून घेतली. त्यावरती जे लाल कलरचे वस्त्र होते तर ते मी अंथरून घेतले आणि ज्या पायऱ्या म्हणजे स्टेप मी तयार केल्या होत्या तर त्याच्यावरती म्हणजे ते मरून कलरचे जे वस्त्र होतं तर ते मी अंथरलं, कारण ते दिसायला देखील खूप छान दिसतं. आणि तुम्ही बघू शकता यानंतर जी देवांची फोटो होती तर ती देखील मी क्लीन करून ठेवली. त्याचबरोबर जे महाराज होते तर महाराजांना देखील मी अशा प्रकारे जे वस्त्र होते तर ते त्यांना परिधान केले. आणि महाराजांना खरंच वस्त्र परिधान केल्यानंतर महाराजांचे जे स्वरूप आहे तर ते खूप अजून छान दिसत होतं. आणि तुम्ही बघू शकता तर महाराजांचा जे टोप होता तर तो देखील म्हणजे आता मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की महाराजांचे जे टोप होते तर ते मी हातानेच बनवले होते. जे बाळकृष्णांचे देखील टोप होते तर ते देखील मी माझ्या हातानेच बनवले होते. आणि हे आपण जेव्हा देवांना परिधान करतो, देवांना जेव्हा म्हणजेच आपण वस्त्र किंवा हार वगैरे परिधान करतो तर देवांचं जे स्वरूप आहे तर ते अजून खूप छान प्रकारे उठून दिसतं आणि आपल्या देखील सेवेमध्ये मन लागतं. त्यामुळे तुम्ही देवांना अशा प्रकारे छान प्रकारे सजवून ठेवा, जेणेकरून आपलं देवघर देखील दिसायला खूप छान दिसते. त्याचबरोबर जी बाळकृष्णांची मूर्ती होती तर बाळकृष्णाच्या मूर्तीसाठी जे वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे वस्त्र म्हणजेच मी हातानेच तयार केलं होतं. आणि जे मुकुट होतं तर हे देखील म्हणजे या वस्त्रावरचं मॅचिंग म्हणजेच या वस्त्राचा जो कलर होता तर त्याच वस्त्राचं थोडासा पार्ट राहिला होता, त्यामुळे त्याचं जे मुकुट आहे तर ते मी इथे तयार केलं होतं. आणि थोड्याशा एक्सेसरीज म्हणजेच जी ज्वेलरी वगैरे होती तर ती देखील बाळकृष्णांना मी परिधान केली. आणि बाळकृष्णांना परिधान केल्यानंतर बाळकृष्णांचं जे स्वरूप आहे तर ते देखील
देखील खूप छान दिसत होतं. त्याचबरोबर ज्या माळा होत्या तर ह्या देखील मी मार्केटमधून आणल्या होत्या, कारण जेव्हा आपण अशा प्रकारचे जे छोट्या वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये यूज करतो तर आपले देव अजून खूप छान दिसतात. तर ह्या माळा देखील खूप छान दिसतात देवांना परिधान केल्यानंतर. त्यामुळे ह्या ज्या माळा होत्या तर ह्या मी खास करून महाशिवरात्रीसाठीच घेतल्या होत्या, कारण जेव्हाही आपण पूजा करतो तर आपल्याला रोजच्या रोज म्हणजे असं फुलं मिळणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या माळाचा आपल्या पूजेमध्ये यूज करू शकतो. यानंतर दुसरे जे देवता होते तर त्यांना देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मी अभिषेक करून घेतला. त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची जी मूर्ती आहे तर तिच्यावरती देखील मी अभिषेक करून घेतला. जे महादेवांची मूर्ती आहे तर महादेवांच्या मूर्तीवर देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असतो तर तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतो, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील आपण जप करू शकतो. तर मी माझी डेलीची पूजा राहते तर तेव्हा देखील म्हणजे ज्या मूर्तीवरती आपण जेव्हा अभिषेक करतो तर त्या देवांचे मंत्र म्हणजेच आपण ओठामधून म्हटले तर आपली तेवढीच सेवा होऊन जाते. म्हणजेच जेव्हा आपण गणपती बाप्पांना अभिषेक करतो तर तेव्हा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकतो. किंवा जर तुम्हाला म्हणजेच करणं होत असेल तर तुम्ही अथर्व शीर्ष देखील म्हणू शकता, कारण जास्त वेळ जेव्हा आपण ते म्हणजेच एकच मंत्र जर आपण जास्त वेळा म्हटला तर तो आपल्याला मुखपाठ होतो आणि जास्त वेळ लागत नाही आपल्याला मंत्र म्हणण्यासाठी. त्यामुळे शक्यतो तर मी तरी असंच करतो. म्हणजे जे देवांचे मंत्र आहेत तर ते आता म्हणजेच मला थोडेफार पाठ झालेले आहेत, त्यामुळे मला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे अभिषेक करतानाच मी सर्व देवांना म्हणजेच अंघोळ घालतानाच त्यांची जी सेवा आहे तर ती करून घेत असतो. यानंतर जो मंगल कलश होता तर तो देखील तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी ते साईडला ठेवलेला आहे. आणि म्हणजे जेव्हापासून मी ते नवीन रूममध्ये राहण्यासाठी आलो होतो तर तेव्हा म्हणजेच मी अशा प्रकारे काही माझी प्लॅनिंग नव्हती देवघर तयार करण्याची, पण हळूहळू जसं मी म्हणजेच मला थोडं मी डेव्हलप करत गेलो. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे देवघर आहे तर ते मी इथे क्रिएट केलेलं आहे. म्हणजेच जेव्हा मी स्वामींची सेवा करतो सकाळी लवकर उठून तर तेव्हा म्हणजेच मलाच खूप छान वाटतं आणि दिवस देखील खूप छान जातो. त्यामुळे मी स्वामींची सेवा मला म्हणजेच पहिल्यापासून करायला खूप आवडतं आणि स्वामींनीच म्हणजेच मार्ग दाखवलेला आहे की मी सेवा कशाप्रकारे करावी. म्हणजेच त्यांनीच सर्व माझ्या हातातून करून घेतलेलं आहे. तर आजची जी सेवा होती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे. यानंतर जी महादेवांची सेवा होती तर ही आता मी म्हणजे संध्याकाळी करणार होतो, पण काही कारणांमुळे म्हणजेच मला करता आली नाही. म्हणजेच जिथे मी राहतो तर तिथेच एक महादेवांचं मंदिर आहे, म्हणजेच थोडंसं दूर. तर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथे आम्हाला म्हणजे जास्त उशीर झाला. त्यामुळे संध्याकाळची जी सेवा आहे तर ती मला करणं शक्य झाली नाही. पण सकाळीच म्हणजेच जेवढी होती सेवा तर तेवढी मी करून घेतली. त्या दिवशी आवर्जून आपण जो ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि आपण म्हणजे शक्य असेल तर आपण या दिवशी जागरण देखील रात्री करू शकतो. तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.